निश्चळ लागो नेदी मळ ममतेचा, या नाव अद्वैत खरी ब्रह्मज्ञान, अनुभवा वाचून बडबडते. इंद्रियांचा जय वासनेचा क्षय, इंद्रियांचा जय वासनेचा क्षय, संकल्पाही नैवरी मन, या नाव अद्वैत खरी ब्रह्मज्ञान, अनुभवा वाचून बडबडती. तुका म्हणे नये जाणीव अंतरा, तुका म्हणे नये जाणीव अंतरा, अंतरिया थारानंदाचा, या नाव अद्वैत खरे ब्रह्मज्ञान, अनुभवा वाचून बडबडते. जन्माद्यस्य तोन्वयादितरतश्चार्थेष्वभिज्ञस्वराट्, तेने ब्रह्महृदाय आदिकवये मुह्यन्ति यत्सुरयः. तेजो वारिमृदां यथा विनिमयो, यत्र त्रिसर्गो मृषा, धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं, सत्यं परं धीमहि. नमो ज्ञानेश्वरा निष्कलंका, जयाची गीतेची वाचिता टीका, ज्ञान होय लोका अतिभाविका ग्रंथार्थिया. नमो सद्गुरुत्कया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ते, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. संपाद्य ज्ञानंच विदाय भक्तिं, विलोकितो येन समाधिराजः. वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं, नमामि जोगं शिरसा गुरुन्तं. ध्येयं सदा परिभवग्नमभीष्टदोहम्, तीर्थास्पदं शिववीरेञ्चिनुतं शरण्यं. मृत्यार्तिहं प्रणतपाल भवाब्धिपोतं, वन्दे महापुरुषते चरणारविन्दम्. श्री संताची या माता चरणावरी, श्री संताची या माता चरणा. टाळ वाजवा टाळ. श्री संताची या माता चरणावरी, श्री संताची या माता चरणावरी. श्री संताची माता चरणावरी, श्री संताची माता चरणावरी. श्री संताची माता चरणावरी, श्री संताची माता चरणावरी. साष्टांग हे करी दंडवत, साष्टांग हे करी दंडवत, साष्टांग हे करी दंडवत, साष्टांग हे करी दंडवत. साष्टांग हे करी दंडवत, साष्टांग हे करी दंडवत, साष्टांग हे करी दंडवत, साष्टांग हे करी दंडवत. विश्रांती
श्री संताची या माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळा उत्तरे वाढले अंतरे प्रेम सुख न करी रे संग राहे रे निश्चळ न करी रे संग राहे रे निश्चळ लागो निधिमळ ममतेचा या नाव अद्वैत खरे ब्रह्मज्ञान अनुभवा वाचून बडबडते शिवेला निवडलेला अभंग विश्व संत संत श्रेष्ठ वैराग्याचे मूर्तिमंत मेरू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या गाथेतील अनेक प्रकरणापैकी अद्वैतपर नावाचं प्रकरण आहे आणि त्या प्रकरणातील एका जिज्ञासूला एका मुमुक्षुला साधकाला खऱ्या ब्रह्मज्ञानाचा उपदेश करणारा असा चिंतनाचा अभंग आहे. विठ्ठल हॅलो अभंगाला स्पर्श करण्या अगोदर तुम्ही आम्ही सर्वजण भगवान ग्रामदैवत श्री खोलेश्वराच्या या प्रांगणात कोणत्या कारणाने एकत्रित आलो याचं कारण सर्वाला माहीत आहे. सालाबादप्रमाणे याही वर्षी खोलेश्वराच्या कृपेनं परिसरातील गुरुवर्य वैकुंठवासी साधू संतांच्या आशीर्वादानं मग परिसरातील दैवत वैकुंठवासी प्रातस्मरणीय सद्गुरू नारायण बाबा मास्तर बाबा किंवा अपरिचित असणारे वैकुंठवासी गुरुवर्य मंडळी यांच्या आशीर्वादानं चविको कमी कर बाबा आणि समस्त ग्रामस्थ मंडळी दीनदृढ यांच्या या उपस्थितीत आणि भगवान श्री खोलेश्वर तरुण मित्र मंडळीच्या प्रयत्नाच्या पराकाष्ठेतून चालू असलेली ही भक्ती साधना आहे आणि आज या भक्ती साधनेतल्या पहिल्या दिवसाची सेवा आहे. पहिला दिवस आहे ना हो लक्ष्मणराव. अनेक दिवसापासून ही चिंतनाची सेवा माझ्याकडे आली होती. विको कमी कर साफ करावा जिथल्या इथंच. खूप दिवस झाले तारीख घेतली. एका वर्षाच्या अगोदर 6 महिन्याच्या अगोदर बापू जे लोक तारखी घेतात का मला तारखी देऊ वाटत नाहीत. काहून आणि मेलो तर मग पण त्यांचं प्रेम आहे. खूप दिवसापासून ही सेवा घेतली. काही काही पुढच्या वर्षीची नेमं घेतात. एका क्षणाचा भरोसा नाही. तारीख कुठली पुढच्या वर्षीची. तो प्रेमास तो मंडळी आपल्या जवळ येतात. देवासाठी झाले ब्रह्मांड सोयरे कोवळ्या उत्तरे काय वेची. आता हे तरुण मंडळी काय यांचा आणि माझा काय संबंध आहे. पण सर्वजण परमार्थिक आहेत बरं का. ही मुलं कशी आहेत परमार्थिक आहेत. नाही तुम्ही म्हणसान तुझा नियम घेतला म्हणून तू याची स्तुती करायला का काय. मी स्तुती करत नाही वस्तुस्थिती सांगतो. वास्तुशांती नाही हा वस्तुस्थिती. ही तरुण मुलं आहेत. सध्याच्या काळात परमार्थात जरी तरुण आले तर त्यांचे विचार काय आहेत हे सांगायला नको. त्यांच्या सप्ताह करण्याच्या पद्धती काय आहेत हे पण सांगायला नको. पण तुमची पत्रिका पाहिली तर पत्रिका सात्विक पत्रिका आहे. आणि बुवा तरुण मंडळीच्या हातून सात्विक परमार्थ घडायला खानदानी अंतकरण लागतं. विठ्ठल हो. नाही तर आजकाल फक्त मनोरंजनासाठी सप्ते करणं चालू आहेत. पण ते माझ्या जवळ येऊन बसले आणि सर्वजण त्यांच्या बुद्धीचा पालट चांगला झालेला आहे. नाहीतर कोणत्याही गावात जर गेलं तर एक तर तरुण तर जवळ येतच नाहीत. आले तर सगळे मायासारखी म्हातारे आहेत. तुम्हाला सुधरू नका. काही काहीला सुधरत नाही. काही काही तर मग माय आहे जगन्नाथ आणि बाप आहे जगन्नाथ. एक तर तरुण जवळ येतच नाहीत. सगळे रिटायरच.
आणि इकून तिकून आले तरुण तर त्यांची एक मागणी असते, महाराज असं कीर्तन करा का नाही, असं कीर्तन करा का नाही की लोक हसू हसू मेलेच पाहिजे. कीर्तनात जर लोक हसून मेले तर गावाला सुतक पडेल ना. त्याच्यापेक्षा पण यांनी तशी अपेक्षा माझ्याकडून ठेवली. भगवान करो उत्तरोत्तर तुमच्या हातून वारकरी संप्रदायाची अशीच सात्विक निष्कलंकित निष्कपट साधना घडावी. पुढील तुमच्या वाटचालीला माझ्या शुभेच्छा आहेत. सप्ताहाचं नियोजनही चांगलं आहे. ही मंडळी सात्विक आहेत. मृदंगाची साथ माऊलीची आहे, गायनाची साथ मला ज्येष्ठ गुरुबंधू उत्तरेश्वर बुवा आणि माझे गुरुबंधू अविनाश बुवाचे वडील उद्धव बापू आहेत. आणि ही पाहुणे मंडळी, ग्रामस्थ मंडळी, परिचित अपरिचित सर्वजण वारकरी आहेत. आणि जातीचं माणूस भेटले की आनंद होतो. माझी जातीचे मज भेटू कोणी, अशा लोकांच्या भेटी व्हाव्या वाटतात. पण हे तुरळीकच, ज्याचा कटाळा आणि त्याचाच वानोळा, ज्याची भेट व्हावं वाटत नाही ते सकाळी जेवून राम राम घालते. वारकऱ्याच्या कीर्तनाला वारकरी लोक पाहिजे, अशा मंडळीची साथ पाहिजे. आणि हे जर असे जर वारकरी कीर्तनाला नसले ना तर मला वाटते त्याच्यापेक्षा डेंगूची साथ बरी. पण दुसरी नको वाटते, म्हणजे सेवा करू वाटते. असो, आपली वेळ कमी. विस्तारी सांगता बहुत प्रकार, होईल उशीर आता पुरे. या दृष्टिकोनातून आपल्या सप्ताहाचा आज आरंभाचा दिवस आहे आणि चिंतनाला निवडलेला अभंग अति महत्वाचा आहे. या अभंगातून जगद्गुरु तुकाराम महाराज उपदेश करतात. संत जीवन हे उपदेश प्रधान असतं. संत या पृथ्वी तलावर येतात ते फक्त उपदेश करण्याकरिता येतात. आणि उपदेश करत असताना त्या उपदेशाचे दोन प्रकार आहेत. एका उपदेशाला वेष्टी उपदेश म्हणायचं आणि एका उपदेशाला समष्टी उपदेश म्हणायचं. एका उपदेशाला काय म्हणायचं? वेष्टी उपदेश. कोणता उपदेश? कोण म्हणलं एष्टी? एष्टी नाही, वेष्टी उपदेश. आणि एका उपदेशाला समष्टी उपदेश. ज्या उपदेशात फक्त एका वर्गाला उपदेश आहे त्याला वेष्टी उपदेश म्हणा. आणि जिथं अनेकाला उपदेश आहे त्याला समष्टी उपदेश म्हणा. आणि संत उपदेश करत असताना अधिकार परत्वे उपदेश करत असतात. अधिकार तैसा करू उपदेश, साहे ओजे त्यास तेचे देऊ. मुंगीवरी बार गजाचे पालान. हत्तीवर बसण्याचं साधन पालान, ते मुंगीवर त्याचा भार टाकता येत नाही. या दृष्टिकोनातून संत जेव्हा उपदेश करतात ना तेव्हा अधिकार पाहून उपदेश करत असतात. पाहुनी अधिकार तैसे बोलावे उत्तर, तैसे बोलावे उत्तर, तैसे बोलावे उत्तर. पाहुणे अधिकार तैसे बोलावे उत्तर, तैसे बोलावे उत्तर, तैसे बोलावे उत्तर. पाहुनी अधिकार तैसे बोलावे उत्तर, तैसे बोलावे उत्तर, तैसे बोलावे उत्तर. पाहुण्या अधिकार तैसे बोलावे उत्तर, तैसे बोलावे उत्तर. अधिकार पाहुण्या तैसे बोलावे उत्तर. पाहुणी अधिकार तैसे बोलावे उत्तर. संत उपदेश अधिकार परत्वेच करतात. जसा जसा ज्याचा ज्याचा अधिकार तसा तसा उपदेश आहे. परंपरेनं सांगलं जातं महाराज पामराचा वर्ग वेगळा आहे
विषयीचा वर्ग वेगळा आहे, जिज्ञासूचा वर्ग वेगळा आहे आणि मुक्ताचा वर्ग वेगळा आहे. कोणाला म्हणावं पामर? विषयी, जिज्ञासू, मुक्त. अहो ज्याला काहीच शास्त्राचा संस्कारच नाही त्याला पामर म्हणा. अंगा मनाशी रुचावे, येतुलेनी कृतकृत्य नाठवे, जो करनियाचे नावे भलतेचे करी. खाऊ नये ते खातो, पिऊ नये ते पितो, जाऊ नये तेथे जातो, बोलू नये ते बोलतो, करू नये ते करतो, त्याला पामर म्हणावं. त्याच्यापेक्षा थोडा विषयी बरा, विधीने शिवण थोडा, त्याच्यापेक्षा साधक बरा, त्याच्याही पेक्षा मुक्त बरा. पामर, विषयी, जिज्ञासू, मुक्त. आमच्या श्री गुरु नथुराम महाराजांनी सोप्या भाषेत सांगायचं. महाराजांनी सांगायचं पामर कोणाला म्हणा? ज्याला वेश्येचा छंद त्याला पामर म्हणा, ज्याला बायकोचा छंद त्याला विषयी म्हणा, ज्याला गुरुचा छंद त्याला जिज्ञासू म्हणा, आणि ज्याला छंदच नाही त्याला मुक्त म्हणा. विठ्ठला ही भाषा आमच्या महाराजांची, पण समाजाला कळलं असं. आणि या प्रत्येकाला संतांनी उपदेश केलेला आहे. मुक्ताला पण उपदेश केला. त्याच्या ठिकाणी उपदेशाची काय क्रिया संभवत नाही, कारण तो मुक्त झालेला आहे. त्याच्या ठिकाणी कोणती क्रिया नाही, पण त्याला उपदेश. मुक्ताला कुठं उपदेश असतो का? सराफ होय. वर्गणी मास्तर, तुमचं नाव काय? गजाननराव. गजानंदा म्हणाल मी सप्तेची पट्टी गोळा करेल कडू तुम्हालाच मागं लागायला. गजुदा, मुक्ताला उपदेश संभवत नाही. खरं सांग, गाडीची गरज, एसटीची गरज घरी बसलेल्याला का मुक्कामाला पोहोचलेल्याला? आता उद्या पुढे बसत नाही हा. मी काय विचारतो, गाडीची गरज घरी बसलेल्याला का मुक्कामाला पोहोचलेल्याला? हा, मुक्कामाला. तुला सुधर नका. ऐक पुन्हा, गाडीची गरज घरी बसलेल्याला का मुक्कामाला पोहोचलेल्याला? येऊ का तिथं? गजो, त्यानं बरोबर सांगितलं होतं. गाडीची गरज घरी बसलेल्याला नाही, आणि जो बसून मुक्कामाला पोहोचला त्यालाही गाडीची गरज नाही. जो कोणी प्रवासाला निघाला त्याला गाडीची गरज आहे. पामर विषयी घरीच बसलेले आहेत, मुक्त मुक्कामाला पोहोचलेला आहे, आणि साधक मात्र प्रवासाला निघालेला आहे. आणि त्या साधकाची तळमळ कै मी उद्धार पावे, भले भले उद्धार पावेला, काय कृपा करील नारायण, काय कृपा करील नारायण. ऐसे तुम्ही सांगा संत जन, ऐसे तुम्ही सांगा संत जन. करा समाधान चित्त माझे, करा समाधान चित्त माझे. काय खंड येईल कर्म, काय खंड येईल कर्म, काय खंड येईल कर्म, काय खंड येईल कर्म. काय मी उद्धार पावेला, काय कृपा करील नारायण. ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे. काही मी उद्धार पावेला, काही कृपा करणारे. ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे. हो, साधकाचा प्रवास चालू आहे आणि त्याची इच्छा आहे, पुढीलांचे इच्छे फळ नाही बळ ते अंगी.
साधक फक्त पुढच्यांची इच्छा करतो की जे पुढे गेले त्यांचा शोधित संत गेले तया ठाया देवराया पाववी. ज्या ठिकाणी संत जाऊन बसलेले त्याच पदाची त्याच ठिकाणाची साधकाला इच्छा असते आणि तळमळ असते. कैयासी दशा येईल माझे अंगा, कैयाची दशा येईल माझे अंगा, कैयासी दशा येईल माझे अंगा, कैयाची दशा येईल माझे अंगा. चित्त पांडुरंगा झुरतसे, चित्त पांडुरंगा झुरतसे, चित्त पांडुरंगा झुरतसे, चित्त पांडुरंगा झुरतसे. कैयासी दशा येईल माझे अंगा, कैयाची दशा येईल माझे अंगा, कैयासी दशा येईल माझे अंगा, कैयाची दशा येईल माझे अंगा. चित्त पांडुरंगा झुरतसे, चित्त पांडुरंगा झुरतसे, पांडुरंगा झुरतसे, चित्त पांडुरंगा झुरतसे. हो, साधकाच्या भूमिकेतून तुकाराम महाराज बोलतात, कैयशी दशा येईल माझ्या अंगा, चित्त पांडुरंगा झुरतशी. त्याची तळमळ ऐशी चिंता करी सदा सर्व काळ, रात्रंदिवस येची तळमळ. तुका म्हणे नाही आपुले बळ, जेने फळ पावेन निश्चय, काय ही खंड येईल कर्म. रात्रंदिवस त्याची चिंता, ज्या ठिकाणी संत गेले ते पद कधी मला प्राप्त होईल. आणि साधक त्यालाच म्हणतात. 2-3 वर्ग आहेत गजाननराव. काहीला कळतही नाही न वळतही नाही, काहीला कळतही न वळतही, काहीला कळतंय पण वळत नाही. इमानदारीने सांग, हे तुझ्या ध्यानात बसलं? काहीला कळतही नाही न वळतही नाही, त्याला संसारिकाची जात म्हणा. का भ्रांताशी कामू कळतही नाही आणि वळतही नाही. काहीला कळतही आणि वळतही, त्याला संत म्हणा. आणि काहीला कळतं पण वळत नाही, त्याला साधक म्हणा. काय कळतं त्याला? संताच्या संगतीनं सत्शास्त्र श्रवणानं त्याला जगताचं मिथ्यात्व कळालं, ब्रह्माचं सत्यत्व कळालं. आणि जीव हा ब्रह्मस्वरूप आहे हे इतकं त्या साधकाला कळालं. पण वळत म्हणजे वळत नाही. ना कळे ते कळे, कळे ते ना कळे, वळे ते नावळे गुरुवीन. गुरु शिवाय संताशिवाय जो क्षत्रिय ब्रह्मनिष्ठ आहे, कृपाळू आहे, अशा लक्षणाच्या संताशिवाय ते आपल्याला कळत. मग साधकाची तळमळ. आणि आज महाराज जो उपदेश करतात, आजचा उपदेश हा फक्त एका वर्गाला आहे. हा उपदेश अनेकाला नाही. उपदेश करताना कुठं कुठं अनेकाला उपदेश आहे. हरी हरी तुम्ही म्हणारी. आणि कुठं कुठं फक्त एकाला उपदेश आहे. देह समर्पिजे देवा, देह समर्पिते देवा, काही जण घ्यावा, भार काही जण घ्यावा, होईल आगवा, होईल आघवा. आनंद तुका
एकाला उपदेश आहे, देह समर्पिजे देवा, बार काहीच न घ्यावा, होई लागवा तुका मने आनंद. साधकाला उपदेश, युक्त आहार, काळ सारावा चिंतने, एकाला उपदेश आहे. पैकी आज जो सेवेला निवडलेला अभंग आहे, याही अभंगात फक्त एका वर्गाला उपदेश आहे, त्या वर्गाला साधकाचा उपदेश म्हणायचं. त्याला जिज्ञासू म्हणा, त्यालाच मुमुक्ष म्हणा, पण हे वर्ग अति दुर्लभ आहेत. हरी बुद्धी जपे तो नर दुर्लभ. हे गावात तुरळकच लोक असतात या जातीचे, साधकाच्या, मुमुक्षूच्या, जिज्ञासूच्या जातीचे हे तुरळकच असतात. आणि बाकी मग खंडीच्या खंडी गाव मामाचा आणि एक नाही कामाचा. बाकी तर मग खूप झाली. मग अशा लोकांना म्हणलं पाहिजे, भाऊराव आता आवराव. पण मुमुक्षू, जिज्ञासू अर्थात साधक एक, सर्वांना इच्छा होत नाही. दुर्लभम त्रयमे वैतत देवानुग्रहेतुकम मनुष्यत्वम मुमुक्षुत्वम. मोक्षाची इच्छा होणं दुर्लभच आहे. पाठात गुरुवरे मारुती बाबांना दृष्टांत सांगायचा. म्हणले एका मोठ्या माणसाचा वाढदिवस, तुम्हाला समजण्यासाठी जरा मी सांगतो. खासदाराचा वाढदिवस होता आणि वाढदिवसाच्या दिवशी माणसं म्हणजे फुल रेंजमध्ये असतात. होय गजू? गजू बसला आपल्या ध्यानात. वाढदिवसाच्या दिवशी बाळासाहेब माणसं फुल रेंजमध्ये. वाढदिवस झाला की मग ते काड्या काय उतरतात. खासदाराचा वाढदिवस आणि ते त्याच्या हाताखाली कोण असते ते तुम्हाला सुधरू नका. हाताखाली कोण असते? पी. हा, खासदाराच्या हाताखाली पी. आणि पी कोणाच्या हाताखाली? खासदाराच्या हाताखाली पी. कोणाच्या हाताखाली? खासदाराच्या हाताखाली पीच्या हाताखाली कोण म्हणलं? खासदार. त्या पीएला खासदारानं सांगितलं, म्हणे पीए आपल्या जिल्ह्यात पोलीस स्टेशन आहे, मोठं कारागृह आहे, आज माझा वाढदिवस आहे, माझी चिंतनाची भूमिका लक्षात घ्या, मुमुक्षू हा एखादा असतो, हे मला सांगायचंय. खासदारानं पीएला सांगितलं, आज माझा वाढदिवस आहे, जा कारागृहात. पोलीस कोणाला पकडतात? कोण म्हणलं? महाराजाला. नाही, महाराजाला पकडतात ना बापू. आता उगी काही बी नखरे केल्यावर त्याला काय सोडतील का काय? महाराज जर नीट वागला तर पाया पडतात. काही नखरे केल्यावर ते कसं सोडतील? पोलीस कोणाला पकडतात? चोराला, आरोपीला, गुन्हेगाराला. मग कोणी असो, महाराज असो, नाही तर गुन्हा केला की धरलाच. खासदाराला दया आली आणि ती पी पाठवला त्या कारागृहात. मग अनेक आरोपी एका जागी बसलेले आणि तितक्यात ते पी म्हणला, ऐका सर्वांनी लक्ष द्या, खासदार साहेबाचा वाढदिवस आहे आणि ज्याची ज्याची जी जी इच्छा असेल ती इच्छा ज्यानं त्यानं सांगा, साहेब ती इच्छा पूर्ण करणार आहेत. प्रत्येकानं आपापली इच्छा सांगा. सगळे आरोपी अशी बसले होते आणि पहिला आरोपी उठला. गजू. पहिला आरोपी उठल्यावर पहिल्या आरोपीला विचारलं, काय तुझी इच्छा आहे? ते आरोपी म्हणे, पी साहेब तुम्ही काही म्हणा, करून येते कामं केली पण या ठाण्यात अडकलो, तुम्ही काही म्हणा, पण इथं आपल्याला बिडीची व्यवस्था नाही. काय नाही? बिडीची व्यवस्था. ते म्हणे, कोणती तुला बिडी पाहिजे? आता बिड्यात बी काही प्रकार असतात, तसा साधकाचा, मुमुक्ष, पामराचा, विषयाचा वर्ग वेगळा आहे ना, तसे बिड्यात पण काही वर्ग असतात. कोणकोणते असतात? शब्दात नाही, काही बिड्यात पण प्रकार असतात. गजू. गांधी, हिम्मतलाल, मजूर, पुन्हा एखादी. हा, कोणती? फुलचंद. तरी म्हणलं माणसं कशी सज्जन झाली बाबा. लय असे सज्जन बनू नका बरं, मला माहिती तुम्ही कसे आहेत तर. फुलचंद. अजून कशी माणसं तालावर येतात बरोबर.
चोपदार जवळच रान पेटले की आता कोंबडा नाही का बर ते म्हणे काही म्हणा साहेब पण ते मी हिम्मतलाल ओढतो ती इथं भेटच नाही कोंबडा आणि हे बाकी खूप आहेत पण ते हिम्मतलाल इथं भेटच नाही म्हणे काय तुझी इच्छा म्हणे काय नाही तेवढी बिडीची व्यवस्था करा त्यानं लिहिलं हिम्मतलाल बुरुजच 4 बुरुज आणली त्याच्या अंगावरच फेकून दिले वडमणी बिड्या मच्छरही कमी होतात आणि धोपटे होते म्हणे दुसऱ्याला उठवलं काय तुझी इच्छा दुसरं उठलं म्हणे काही म्हणा पी साहेब करून येते कुठाने केली नाही ठाण्यात आलो घरी गादीवर झोपायची सवय होती मला आणि इथं काय झोपायला गादी काय पाहिजे तुला म्हणे गादीची तेवढी व्यवस्था करा 10 गाद्या आणल्या 10 गाद्या बापू 10 5 त्याच्या अंगाखाली घातल्या आणि 5 चांगलं सुधरते तुम्हाला 5 अंगाखाली घातल्या आणि 5 तिसरं उठलं चल द्यायचं रात्रभरी तिसऱ्याला विचारलं काय तुझी इच्छा ते म्हणे पे साहेब तुम्ही काही म्हणा करू नये कुठाने केली पुण्या ठाण्यात अडकलो खाण्याचीच व्यवस्था नाही मला चांगलं चांगलं खाण्याची सवय तिच्या हातचं खायची सवय ते पिये म्हणे तुला तिच्या हातचं पाहिजे का तीच पाहिजे ते म्हणे तिच्या हातचं खायची आपल्याला सवय तेवढी व्यवस्था पियेनं त्याची बायकोच आणली आणि ठाण्यात सोडली वेळ कमी जास्त लांबवत नाही चौथा उठला आणि चौथ्याला विचारलं काय तुझी इच्छा बापू त्याच्या डोळ्यातच पाणी आलं ते म्हणे साहेब मी करून येते कामं केली साहेबाचा वाढदिवस आहे आणि साहेबाला सांगा की इथून पुढे मी कधीच चूक करायचो नाही फक्त मला या कारागृहातून सोडून द्या दृष्टांत संपला इच्छा सर्वांची होती सर्वांना सांगितलं होतं पण सुटण्याची इच्छा अनेकाला झाली का एकाला झाली संधी अनेकाला होती का अनेकाला पण फायदा एकानं घेतला का अनेकानं एकानं घेतला तसे इथं माणसं कमी आहेत का तैसे असतेची महापुरी रिगताती कोटीवरी परिप्राप्तीच्या पैल तिरे विपायला निगे विरळ पावे अवघड गोवे अवघड गोवे विरळा पावे अवघड गोवे सेवटीचे अवघड गोवे सेवटीचे विरळ पावे अवघड गोवे सेवटीचे भले भले अवघड गोवे सेवटीचे अवघड गोवे सेवटीचे विरळा पावे अवघड गोवे सेवटीचे अवघड गोवे सेवटीचे अवघड गोवे सेवटीचे विरळा पावे अवघड गोवे शेवटीची मोहरा ऐशी फळे नाही आली काही गळती पक्वदशे येती थोडी नाश आडीवीचे तो आंब्याच्या झाडाला काय लागतं टमाटे तौर लागतो काय जितका तौर लागला तितके फळ जेवढे फळं आले तेवढे पिकत काही कसे निघतात नासके निघतात सराप काही कसे निघतात काही आंबे कसे निघतात गजू नासके निघतात हे मी माणसाचं सांगा ना बरं आंब्याचं सांगायलो काही आंबे नासके निघतात एखादा आंबा पिकतो एखादा साधक आणि त्या साधकाला आज महाराजांचा अति महत्वाचा उपदेश आहे आणि उपदेश करत असताना अभंगाचा विषय मोठा चिंतनाचा आहे पाहणं शब्दाकडे आपण लक्ष देत नाहीत ऐकायचं म्हणजे उगे मनोरंजनासाठी येऊन बसायचं नाही प्रत्येक शब्दाकडे लक्ष द्यायचं आज उपदेश साधक आलाय उपदेश करणारे तुकाराम महाराज आहेत आणि उपदेशाचा विषय ब्रह्मज्ञानाचा आहे आणि कोणत्या ब्रह्मज्ञानाचा आहे अभंगात महाराजांनी शब्दच टाकलेला आहे ब्रह्मज्ञान कोणतं आहे खरे खरं कोणतं खरं
ज्या अर्थी तुकाराम महाराज खरं ब्रह्मज्ञान म्हणतात त्या अर्थी खोटं ब्रह्मज्ञान बापू, ज्या अर्थी खरं म्हणले त्या अर्थी खोटं आहेच. अहो दिवस म्हणले की रात्र, पाप म्हणले की पुण्य आलंच, गोरा माणूस म्हणला की माझ्यासारखा काळा. मार घेतले कशा गुदगुल्या होतात पाणी. उजेड म्हणलं की रात्र, खरं म्हणलं की खोट. अहो म्हणले ब्रह्मज्ञानात कुठं खरे खोटं असतो का? असायलाच पाहिजे. ज्या अर्थी तुकाराम महाराज म्हणतात बाबा तुला मी खऱ्या ब्रह्मज्ञानाचा उपदेश करतो त्या अर्थी खोटं ब्रह्मज्ञान आहेच. हे खरं खोटं कसं असते पहा. तुम्ही म्हैस पाहिली का? म्हैस मामा तुमचं नाव काय? सुग्रीव मामा. तुम्ही याच गावचे आहेत का? तुम्ही माझ्या बापासारखे, मी तुमच्या पोरासारखा आहे. तुम्ही म्हैस पाहिली का? पाहिली. म्हैस जर समजत नसन तर मसड, ती मसड कुठं असती? शेतात असते. शेतातही पुन्हा कुठं असती? गोठ्यात असते. ती मसड काय देती? हलगट. मसड काय देती? दूध देती. एकदम साध्यातल्या साधी मसड असली तर गजू किती लिटर द्यावं तिनं दूध? साधी 4 लिटर. किती? 2 लिटर 3 लिटर 4 धरा 2 लिटर साधी मसड. शेतातल्या गोठ्यातली मसड साधी असली तर किती लिटर दूध देती? 2 लिटर. आणि इमानदारीने सांगा सुग्रीव मामा, गोठ्यातल्या म्हशीनं 2 लिटर दूध दिल्यावर घरची मसड किती लिटर करती? समजा ना, समजायले. गोठ्यातल्या म्हशीनं दूध किती लिटर दिलं? 2 लिटर. आणि घरच्या म्हशीनं किती केलं? बरे खरं आहे का खोटं आहे? का भाभी मी खरंच बोलतो लक्ष्मणराव. एखाद्यावर पैशासाठी द्या सोडून खोटं बोलतो, पण होताही लोक तर खरंच बोलतो. जे गोठ्यातली मसड 2 लिटर दूध देते आणि आपल्या घरच्या माय बहिणी त्या 2 लिटरला 4 लिटर. मग ते 2 लिटर दिलेलं खरं आहे आणि घरी जे पाणी मिश्रित टाकलं त्याला खोटं दूध म्हणा. तसं संताजवळ जे ब्रह्मज्ञान आहे ते खरं ब्रह्मज्ञान आहे. आणि आमच्यासारखे महाराज मंडळी पोपटपंची यायला खोटं ब्रह्मज्ञान आहे. घरोघरी झाले अवघे ब्रह्मज्ञान, परिमेळवन माझे भाऊ, परिमेळवन माझे भाऊ. घरोघरी झाले अवघे ब्रह्मज्ञान, परिमेळवन माझे भाऊ, परिमेळवन माझे भाऊ. घरोघरी झाले अवघे ब्रह्मज्ञान, परिमेळवन माझे भाऊ, परिमेळवन माझे भाऊ. घरोघरी झाले अवघे ब्रह्मज्ञान, परिमेळवन मागिताचे, परिमेळवन महाराजांजवळ खरंय आणि खोटं महाराज म्हणतात ते का खोटं का? घरोघरी झाले अवघे ब्रह्मज्ञान. घरोघर झालं. खूप महाराज वाढले पण ब्रह्मज्ञानी महाराज का कमी आहेत का? दगडाखाली महाराज झाला आणि ढेकळाखाली भजन्या झाला. पण खरं ब्रह्मज्ञान एका जवळ आहे. पत्रिका पाहिल्या आणि त्या पदव्या पाहिल्या तर वाटते कुठेही जाऊन जीव द्यावा, पण त्याच्या पदव्यासाठी आपण काय जीव द्यावा? कोणाला सांगण्याची इच्छा राहिली नाही, कोणाला ऐकण्याची इच्छा राहिली. ब्रह्मज्ञानाचा अधिकारी एखादा त्या दृष्टिकोनातला आज साधक आहे ना, आज महाराज त्याला ब्रह्मज्ञानाचा उपदेश करतात आणि तो उपदेश पुन्हा खऱ्या ब्रह्मज्ञानाचा आहे.
मग ब्रह्मज्ञानाचाच उपदेश का? तर ज्ञाना इतकं पवित्र साधन नाही. नाही ज्ञानेन सदृशम पवित्रमिह विद्यते. आणि त्या ज्ञानाच्या बळावर मोक्षाची प्राप्ती होते, अत्यंतिक दुःखाची निवृत्ती होते, परमानंदाची आनंद नाम परमात्मा तो त्या ज्ञानानंच प्राप्त होतो म्हणजे इथं प्राप्ताचीच प्राप्ती आहे. तोच परमात्मा आहे. आणि त्या ज्ञानानं काय कळतं? अहम ब्रह्मास्मी तत्वमसी. 3 मशी नाही हा, तत्वमसी तत्वम अशी तू ते ब्रह्म आहे हे ज्ञानानं कळतं. आणि ज्ञानानं कळालं की जगताचा बाध होतो. आणि राहता राहता शिल्लक काय राहिलं? एक ब्रह्मतत्व अंतरिया थारा. आणि तो परमात्मा तूच आहे. आत्ता तुम्ही देव आहेत हे ज्ञानानं कळतं. आईशी तू अंगा अंगे डोळे उघडी. देवाची बरे तुका म्हणे खरे तुम्ही, तुका म्हणे खरे तुम्ही, तुका म्हणे खरे तुम्ही. देवाची बरे तुका म्हणे खरे तुम्ही, तुका म्हणे खरे तुम्ही, तुका म्हणे खरे तुम्ही. महाराज म्हणतात देवची बरे तुका म्हणे खरे तुम्ही, तुका म्हणे कैची कीव कोठे जीव. अमरहा खरे की पा नमना देह माझा ऐसा मग भरवसा कळेल. ज्ञानानं होतं तरी काय? काहीच नाही. ज्ञानानं महाराज या सर्व जगताचा बाधच होतो. आणि हे बाध कशाला म्हणावं? हे रात्रीच्या वेळेत सांगायच्या गोष्टी असतात काय? बाधन येन असं काही. विद्यारण्य स्वामी सांगतात पंचदशी ग्रंथात की ना प्रतितीस तयोर बाध किंतु मिथ्यात्व निश्चय. हे सगळं खोटं आहे असा बुद्धीचा निश्चय होणं त्याला बाध म्हणतात. हे मारून टाकणं, नाश होणं त्याला नाहीत म्हणत. हे सगळं खोटं आहे असा बुद्धीचा समज होणं. आणि हे फक्त ज्ञानानं होतं. आणि त्यालाच मोक्ष म्हणतात. तैसे मोक्ष देईल ज्ञान येथ कीर नाही आन. परिथारे ऐसे मन शुद्ध होवावे. तैसे मोक्ष देईल ज्ञान. ज्ञानाशिवाय वेद बोले हात, ज्ञानेविन मोक्ष नाही हा. वेदानं हात वर केले म्हणले बाबा ज्ञानाशिवाय मोक्ष भेटणं कालत्रयी शक्य नाही. म्हणून ब्रह्मज्ञानाचा उपदेश आहे आणि खऱ्या ब्रह्मज्ञानाचा उपदेश आहे. मोक्ष होतो ज्ञानानं. ज्ञान आहे संताजवळ, मोक्ष होतो ज्ञानानं. ज्ञान आहे संताजवळ. याला काय म्हणावं? चेहरा घेऊ नको ना. चेहरा कशात पाहायचा? आरशात. आरशाला काय लागतो? सुधरा ना गजू. चेहरा आरशात पाहायचा. आरशाला पैसे लागतात. काय काय म्हणतील आमच्या सासवडीच्या लोकांनी दिला, त्यानं फुकट दिला का? विकतच आण. तसं मोक्षाला ज्ञान लागतं, ज्ञानाला संत लागतात. आणि तो मोक्षाचा ज्ञानाचा विषय हा एका दिवसाचा आहे का? एका दिवसाचाच नाही. बहुनाम जन्मनाम अंते ज्ञानवान मा प्रपद्यते. एका दिवसात जमत नाही. कमीत कमी आपल्या संप्रदायाच्या दृष्टिकोनातून स्वानंद सुख निवासी गुरुनाम गुरु सद्गुरु जोग महाराजांनी त्याला 4 वर्षाची वारकरी शिक्षण संस्थेची स्थापना केली. साधं कीर्तन करायचं तर त्यानं किती वर्ष काढावं? आळंदीला 4 वर्ष काढावं. नाही का? तुम्ही काढले 4, मी काढले. मी तर पहिलाच महाराज होतो पण पुन्हा 4 काढले. आता आपल्या अविनाश बुवाची कमाल आहे. त्यांनी तिकडे किती काढले? तिकडे 3-4, इथे बी 4थ्याला आहेतच 4. कमीत कमी 4 वर्ष तरी आळंदीला राहिलं पाहिजे. तेव्हा थोडं ब्रह्मज्ञान कळतं. किती? थोडं. जास्त झाल्यावर तर मग तर ते तर मोजतच नाही कोणाला. ओके थोडं.
पण कमीत कमी त्याची प्रक्रिया 4 वर्षाची आहे. पण आता आपल्याला अनुभव आहे, संस्थेत बसणं 2च वर्ष संस्थेत राहायचं. किती वर्ष? 2. आणि तो भागात आला की तो म्हणतो मी संस्थेचा विद्यार्थी, तुला पोत्यात घालून भेजून आणलं पाहिजे. 4 वर्ष तुला राहता नाही आलं, 2 वर्षातच पळून आला. काय होतं घरी? गडबड होती का? लग्न करायचं होतं? काय करायचं? कमीत कमी 4 वर्ष. पण अशी गडबड झाली, रामकृष्ण हरीन डब्यान बिड्या घरी. सगळ्या लोकांना वाटते लवकर महाराज व्हाव. काय व्हाव? लवकर महाराज व्हाव. हे उगे नामा म्हणे देवान घरच्या घरी जेव्हा जमत त्याला दिवसच काढावं लागतात. आता समजा वयस्कर माणसं आहेत, महाराजात 2 वर्ग आहेत बापू. काही महाराज लहानपणी झालेत आणि काही महाराज लेकरं बाळ झाल्याच्या नंतर महाराज झाले. असे महाराजात किती प्रकार आहेत? 2 प्रकार आहेत. काही लहानपणापासूनच महाराज आणि काही लेकरं झाल्यावर महाराज. कोणीच होऊ नका नाराज. मग आता ज्याच्या मागं प्रपंच आहे त्याला आळंदीला राहणं होत, त्यानं त्याचं घरीच गाथा वाचावा, ज्ञानेश्वरी वाचावी, अनेक ग्रंथ वाचावे, पाहुनिया ग्रंथ करावे, कीर्तन तेव्हा आले जाण. त्याला घरीच राहावं लागतं, आळंदीला जाता येत नाही. आता समजा चोपदाराला इच्छा झाली मला ब्रह्मज्ञान प्राप्त करायचं आणि संस्थेत जाऊन बसायचं 4 वर्ष. चोपदार घरची बायको जाऊ देईन? नाही, चोपदारानं फक्त म्हणा होय मला ब्रह्मचारी तर नाहीत ना तुम्ही? चोपदारानं म्हणावं मला आळंदीला जायचंय, संस्थेत बसायची इच्छा व्हायली. तो रात्री प्रसादे आलता आणि तो म्हणला 4 वर्ष संस्थेत बसावं लागतंय. चोपदारानं म्हणावं चोपदारणीला मला 4 वर्ष आळंदीला. ती काय म्हणाल? ती म्हणाल तुला आता 4 वर्ष आळंदीला जायचं होतं, ते लेकरन बाळण हे बंगला आणि शेती कोण पाहिजे? म्हशीचं दूध कोण काढीन? जाता येत नाही. पण ब्रह्मचारी धर्म घोकावी ज्याचं वय त्यानं महाराज चिंतन केलंच पाहिजे. तच्चिंतनम तत्कथनम अन्योन्यम तत्प्रबोधनम. त्याचंच चिंतन, त्याचीच कथा, त्याचंच प्रबोधन वयाच्या 25व्या वयापर्यंत त्यांनी अध्ययनच केलं पाहिजे. ज्ञानाची प्राप्ती होती, कारण तिथं संत आहेत आणि ते खऱ्या ब्रह्मज्ञानाचा उपदेश करतात. पण गडबड, आणि इथं गडबड जमत. तुका म्हणे येथे हळूहळू ढाळे ढाळे केतुलेनी एके वेळे मार्गाचे निबळे निश्चित ठाके. ब्रह्मज्ञान जरी कळे ओढे ब्रह्मज्ञान जरी एका दिवसात जर जमलं असतं तरी कायमपोटी, तरी कायमपोटी वेद शास्त्रे
ब्रह्मज्ञान जरी कळे उठा उठी ब्रह्मज्ञान जरी एके दिवशी कळे तात्काळ हा गळे अभिमान तात्काळ हा गळे अहंकार तात्काळ हा गळे अहंकार ब्रह्मज्ञान जरी एके दिवशी कळे 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 तात्काळ हा गळे अहंकार तात्काळ हा गळे अहंकार एका दिवसात जर हे कळालं असतं तर शुकासारख्याची फजिती झाली नसती. अभिमान लागे शुकाची ये पाठी शुकाची ये पाठी त्याची धांदल धांदल मथारी चेंदल सगळी त्याची फजिती झाली. का? ब्रह्मज्ञानाचा एका दिवसाचा विषय नाही, साधकाची तळमळे. महाराज मोक्षाची इच्छा आहे, ज्ञानाची प्राप्ती कधी होईल? महाराज म्हणतात बाबा मी तुला आज खऱ्या ब्रह्मज्ञानाचा उपदेश करतो, पण मी तुला काही गोष्टी सांगल तसं तुला वागावं लागल. काही हरकत नाही महाराज, कारण त्याची इच्छाच होती. जे संत पुढे गेले ते निदाई झाली, पुढे गेली त्यांचा ज्ञानोबा तुकोबा आधी करून सर्व संत. त्या संताकडे त्याची नजर होती. आणि कधी साधकाची नजर पुढे असावी, नजर कुठं असावी? पुढं संताकडे. कोणाची पण नजर पुढं असावं, मागं नसावं. पण सगळे उलट्या खोबरीचे बाळासाहेब. मागच्या इकडे नजर, मागच्याचा काय विचार करायचा? कीर्तनकारानं काय विचार करावा? श्री गुरु मोठ्या माऊलीला गाथा पाठ आहे, तर मी काय पाठ करावं? हरिपाठ. ज्ञानेश्वरी प्लस गाथा पाठ पाहिजे. नजर त्याच्याकडे पाहिजे. पण नजर त्याच्याकडे नाही, राहिलीच नाही. त्यानं म्हणण्याबद्दल आमचं दुमत नाही, पण तेच तेवढंच भांडवल अनेक काही. तिकडं नजर द्या. पण दुर्दैव आहे महाराज, पाठांतर नाही, काही नाही, तितकंच म्हणायचं. मी त्याच्यावर जळत नाही बरं का, मला निंदा करायची. मी वस्तुस्थिती सांगायलो, वास्तुशांती नाही. हा, आदर्श कोणाचा घ्यावा? गुरुवर्यांचा आदर्श घ्यावा नाही, साधकाला आदर्श संतांचा आहे. महाराज ब्रह्मज्ञानाची प्राप्ती झाली पाहिजे. महाराज म्हणले दुमत नाही, होईल, पण मी तुला सांगतो तसं तुला वागावं लागलं. महाराज मी कसं वागलं पाहिजे? महाराजांनी त्याची वागणूक अभंगाच्या पहिल्या चरणात सांगितली. न करी रे संग राहे रे निश्चळ, 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 लागोने दिमळ ममतेचा, लागोने दिमळ ममतेचा, या नावे अद्वैत खरे ब्रह्मज्ञान, या नावे अद्वैत खरे ब्रह्मज्ञान, लागोने दिमळ ममतेचा, लागोने दिमळ ममतेचा, या नावे अद्वैत खरे ब्रह्मज्ञान, या नावे अद्वैत खरे ब्रह्मज्ञान, खरे ब्रह्मज्ञान. ओ तुला
तुला ब्रह्मज्ञानाची प्राप्ती होईल. पण मी तुला सांगतो तसं तुला वागावं लागेल. कशी पाहिजे वागणूक? वेळेअभावी पूर्ण अभंग आपल्याला चिंतन करता यायचं नाही, पण अभंगात 7 गोष्टी आहेत. 7 गोष्टीनुसार जर साधक वागला, न करी रे संग, राही रे निश्चळ, लागू निधी मळ ममतेचा, इंद्रियाचा जय, वासनेचा क्षय, संकल्पाही नये तुका म्हणे नये जाणीव. 7 पदानुसार जर साधक वागला तर अंतरिया थारा, आणि त्यालाच म्हणायचं या नाव अद्वैत खरे ब्रह्मज्ञान. आणि याच्या वाचून जर त्याची क्रिया चालू असेल तर अनुभवा वाचून बडबडते. हा अभंगाचा सरळ अर्थ आहे. होईल ना तुला ब्रह्मज्ञान, खरं ब्रह्मज्ञान होईल. पण तुझी वागणूक कशी पाहिजे? न करी रे संग, संग करू नको. इथं संग या शब्दाचा अर्थ आहे आसक्ती. काय? तू आसक्ती करू नको. जेवढी तुम्ही आसक्ती कराल, जेवढा संग कराल, तेवढाच आपला नाश होईल. संगात संजायते कामक, कामात क्रोधो विजायते, क्रोधात भवति सम्मोह, सम्मोहात स्मृती विभ्रम, स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशो, बुद्धिनाशात प्रणश्यति. एका विकाराचा संग केला तर बुद्धीचा, आणि त्यानंतर आपलाही विनाश होतो. म्हणून बाबा संग नाही. वर्म ते एक आहे, दृढ धरावा भाव. वर्म ते एक आहे, दृढ धरावा भाव. जाणीव ना गवना, लागोने धीते ठाव. लागोने दिते ठाव. म्हणून संगटाके अद्वैत भाव. म्हणून संगटाके सेवे अद्वैत भाव. तुका म्हणे हाती संगती, तुका म्हणे हाती संगती. मागे गेला उपाव, मागे केला उपाव. सुखे मी निजलो गा, शून्य तारुणे तेथे त्रिकुट शिकारी गा. दान मिळे आई ते, आम्हाले हाती संते. तुका म्हणे हाती संते. मागे केला उपाव, मागे केला उपाव. सुखे मिळे चालो का, शून्य सारोनी तेथे शिकारी का. दान मिळे आई ते, आई ते. कीर्तनाचा वेळ जवळजवळ 3 ते 3.5 तास पाहिजे. तेव्हा जरा घेर घर धरून कीर्तन करता येत. आता आता हे 2 तासात भाऊराव आता आवराव. काय चाललाय आपला चिंतनाचा विषय? न करी रे संग, राही रे मनोनी संगटाकी, सेवी अद्वैत भाव. संगटाक तुका म्हणे हाचे संते, मागे केला उपाव, मागे केला. संतांनी हाच उपाय केलेला आहे का? संग टाकला, आसक्ती टाकली. सत्यवादी करी संसार सकळ, आलिप्त कमळ जळी जैसे, असा संसार करा.
पक्षी अंगणी ते का गुंतोनी तैसे असावे संसारी अशा पद्धतीनं न करी रे संग. पण आपण जास्त संगत धरला महाराज. कशाचा संग धरू नये त्याचा संग. आणि ज्याचा ज्याचा संग धरला अनेक बुद्धीचे तरंग क्षणोक्षणा पालटती रंग. धरो जाता संग तव तो होय बाधक. धरू जाता संग तव तो होय बाधक. धरू दाता संगत होतो होय बाधक. धरू दाता संगत होतो होय बाधक. अनेक बुद्धीचे तरंग क्षणोक्षण पालट तिरंग. धरू जाता संग तव तो होय बाधक. धरू जाता संग तव तो होय बाधक. अनेक बुद्धीचे तरंग क्षणोक्षण पालटती रंग. धरू दाता संगत होतो होय बाधक. धरू जाता संग तव तो होय बाधक. धरू जाता संग तव तो होय बाधक. हा उपदेश तुम्हाला नाही बर का, हा खरं तर आमच्यासारख्या साधकालाच उपदेश आहे. हो, तो ब्रह्मज्ञानाची इच्छा करतो ना, तर मग बाकीचे संघ कशाला पाहिजे. आणि विद्यारण्य स्वामी पंचदशीच्या ग्रंथात सांगतात की जो संगी आहे तो बंधनाला कारण आहे, आणि जो निसंगी आहे तो मात्र सुखाची अनुभूती घेतो. संग हे बाध्यते लोके निसंग सुखमश्नुते. जिथं जिथं संघ आला ना तिथं तिथं बंधन आलं. जो निसंगी आहे ना बापू, सुखाची अनुभूती घेतो. आपण सगळे निसंगी होतो, निसंगी. पण देव असा हुशार, देवानं सगळेच अडकवले. कशात अडकवले? शिष्य शाखाचे नि विलासे, मठ मुद्राचे नि मिशे, घातले आहे ती फासे निसंगाजेने. अहो निसंग होता पण देवानं फाशीत टाकले. मठातच अडकवला, गडातच अडकवला, गादीतच अडकवला, शिष्य लोकातच अडकवला, कीर्तनातच अडकवला. त्याच्यात अडकला. नाही तर कसा होता? निसंगी होता. लग्न केलं नाही. काय महाराजांना लग्न केलं नाही. लोकांच काल माझं सांगतो मी लग्न केलं नाही. कोण म्हणलं? कोण दिली नाही. गजू आता समजा लग्न केलं नाही. आता उत्तरेश्वर बालती संस्थान लग्न केलं नाही. मला वाटलं देव भेटन, पण ते देव गेला बाजूला. आणि माझ्या ध्यानात आता फक्त एकच आहे, कोण किती सिमेंट देईल, कोण किती गिट्टी देईल, कुठून गज येईल, कुठून वाळू येईल, आणि कधी मंदिर. तुम्ही पाहिलं ना ते. देवासाठी ब्रह्मचारी राहिलो आणि ते देव गेला बाजूला, आणि दुसरेच गावं ध्यानात आली. कोण्या गावात गेलं? आता तुम्ही लांबचीत म्हणून तुम्हाला मी काही भीक मागत नाही, पण जवळपासची गावं लवकरच जाणं, भीक मागणं. तू इतके दे, तू तितके दे, तू तितके दे. आणि मग कसा देव स्वप्नात येईन का? रात्री झोपलो तरी एखादं गाव स्वप्नात येत आणि ते म्हणते महाराज आम्ही 100 पोते सिमेंट देतो. ब्रह्मचारी कशासाठी राहिला? देवासाठी. देव बोंबवला आणि गिट्टीत ध्यानात बसली. आणि मग संस्थान म्हणलं, गड म्हणलं, फड म्हणला, मठ म्हणला की शिष्य लोक आली. आणि जेवढे शिष्य असतात का तितका खतरा असतो. बाबा आज या गावला जायचं नाही, त्या गावचा नियम आहे. बाबा याला आशीर्वाद द्यायचा नाही, त्याला. ते बाबा ऐकतो त्याचं, ते मातीत जाते आणि बाबाला मातीत घालते. वा वा. जरा तुम्ही अशी पुढे असते जरा मजा येत होती. काय हरकत नाही. संघ हा लोकाला सांगण्यापेक्षा आपल्यालाच किती संघ लागलेला आहे. साधका तू त्याचा संघ करू नको. मला आता वाईट वाटतं बरं का, ते तेवढं जे करायचं. पण मी दररोज देवाला प्रार्थना करतो, देवा माझे मज कळो येते अवगुण, काय करू मन अनावर. आता करू नये ते काम केले. आता आड उभा राहे नारायणा, दया सिंधूपणा साच करी. आता अडकू नये, अडकलो, पण याच्यातून मात्र बाजूला काढ. ब्रह्मचारी राहायचं आणि मेल्यावर जर 20 लाख खात्यावर निघले तर काय जाळायचा का ब्रह्मचारी? कोणाला लागण ना. शंकराचार्याचे शिष्य गेले आणि त्याच्या कमराला 2 लवंगा निघल्या. काय 2 लवंगा? तर जाळायचं का पुरायचं वाद झाला.
तर जवळ पाहिलं तर 2 लवंगा निघल्या. सांगून टाकलं यायला जाळून टाका, पुरायचा अधिकार नाही. फक्त 2 लवंगा निघल्या. किती? 2 लवंगा. 2-2 कोटीवाले पुरायचे का जाळायचे आता तुम्ही पहा. म्हणून मी याला म्हणत असतो, अरे मी मेल्यावर फक्त 2 धोत्रच निघाव, बाकी काही निघू देऊ नाही. अवघड आहे. न करे रे संग. हे मठ, शिष्य शाखा, संसार हा बाधक नाही, याची आसक्ती बाधक. त्याला अहम अध्यास म्हणतात. हे मी केलं. हे कोण केलं? मी हा मी घातक आहे. हा संघ सोडून त्या शुकाला दुसरा उपदेशच नाही ना. तो म्हणू लागला मी शुक आलो. आणि जनकानं काय सांगितलं? कोणता जनक? दिंद्रुडचा नाही बरं का, मिथिला नगरीचे जनक. ते म्हणू लागले संगम त्यक्त्वा सुखी हो. संघ सोडा. नंतर त्यांनी शुक आलो असं सांगितलं. न करे रे संग, राहे रे निश्चळ. तू निश्चळ राहा. प्रारब्धाच्या बळावर कधी प्रतिकूल योग येईल, कधी अनुकूल योग येईल. जसा मेरू पर्वत आहे ना, दक्षिण उत्तर मारुता, मेरू जैसा पंडू सुता, सुख दुःख प्राप्ता मध्यस्थो जो. तशा प्रमाणात तू निश्चळ राहा. राहे रे निश्चळ, लागून दे मळ ममतेचा. तुझ्या अंतःकरणाला ममतेचा मळ लागू देऊ नको. तुला मम अध्यास लागू देऊ. तू माझं माझं करू नको. महाराज म्हणतात मला तर नवलच वाटतं. तुका म्हणे मज वाटते नवल. महाराज म्हणतात मला नवलच वाटायला. मी हे माझे बोल ऐकोनिया. मी आणि माझे. मग इथं मीच नाही तर तू माझं कशाला म्हणतो? इथे मनुष्याची आणि इथं आपलं काहीच नसताना त्याच्याविषयी अहंकार, त्याच्याविषयी ममत्व धरणं किती मूर्खपण आहे. आता समजा हे माईक आहे, कोणाचं आहे गजू? हा, माऊलीचं, डवळेचं. माझं डवळेचं आहे का लोखंडाचं आहे? हे तुमचं नाही का दाजी? आता समजा बरं का, तशी काय आपली काळी जीभ नाही, काय नाही. तुमचे 10 मायकाचे 20 मायक हो, आपला आशीर्वाद आहे. पण समजा हे माईक जळालं, हे माईक जळालं आणि हे स्टँड मोडलं, तर दाजीनं रडाव का मी रडाव? कोण रडायचं? दोघांना. ते न रडाव का? कारण वस्तू कोणाची? नाही म्हणजे त्याचं माईक मोडलं, आता मला कर्मच न लागला रडायला. येडायस का? मूर्ख आहेस का काय तू? तू रडू नको, तुझी ती गोष्ट नाही. आता समजा आमची गाडी पंक्चर झाली तर दाजी रडतीन का? ते म्हणते लय बोंबलू लागला कीर्तनात, तुला असंच पाहिजे. मग कोण रडाव? रडा तुम्ही. अहो लोकाच्या बैलाचा पाय मोडल्यावर दुःख तुम्हाला होईल सुग्रीव मामा, का तुमच्याच बैलाचा? स्वतःच्या बैलाचा. का? कारण त्याच्याविषयी ममत्व तुम्ही धारण केलेले की हा माझा आहे. मग तुम्ही स्थूल देह नाहीत, तुम्ही सूक्ष्म नाहीत, कारण नाहीत, तुम्ही मन नाहीत, बुद्धी नाहीत, चित्त नाहीत, अहंकार नाही. शंकराचार्यांनी विचारलं कस्त्वं शिशु कस्य कुतो शिगंता किन्नामते त्वं कुत आगतोषि एतं न योक्तं वद चार्वकत्वं मत्प्रीतये प्रीति विवरधनुषि. कस्त्वं शिशु कस्य कुतो शिगंता. तू कोण आहे? तुला कुठं जायचं? न बोलणारा हसता मलक बोलला आणि तो काय म्हणला? नाहं मनुष्यो न च देव यक्षो न ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्रः न ब्रह्मचारी गृहे वनस्तो भिक्षुर्न चाहं निजबोधरूपं. नाहं मनुष्यो, मी मनुष्य नाही, मी देव नाही, मी यक्ष नाही, ब्राह्मण नाही, क्षत्रिय नाही, वैश्य नाही, शूद्र नाही, ब्रह्मचारी नाही, गृहस्थी नाही, वानप्रस्थ नाही, मी भिक्षुक. चिदानंद रूपम, मी परमात्मा आहे.
अशी मी वासुदेव तत्वता कळो येईल विचारिता आहे ठाऊका सभागे आसनता काही दुजा एक मागता आम्ही वासुदेव तत्वता कळो येईल आहे ठाऊक सभागे आसनता दुजा हे अनेक मागता कोण आहे मी वासुदेव. आणि मग बाबा तुला खऱ्या ब्रह्मज्ञानाची प्राप्ती करायची ना तर तू या 3 गोष्टीनुसार वाग. 11 वाजायला 3-4 मिनिटं कमी आहेत. न करी रे संग राही रे निश्चळ लागू निधी मळ ममतेचा. महाराज एवढ्यानं मला ब्रह्मज्ञान होईल का. महाराज म्हणले थांब गडबड करू नको, तुला आणखी 3 गोष्टीनुसार वागावं लागेल. 3ऱ्या चरणात क्रम. इंद्रियाचा जय वासनेचा जय इंद्रियाचा जय वासनेचा इंद्रियाचा जय वासनेचा क्षय इंद्रियाचा जय जय वासनेचा क्षय संकल्पाई वरी नये मन संकल्पारी नये वरी मानया नावे अद्वैत खरे ब्रह्मदान या नावे अद्वैत खरे ब्रह्मदान संकल्पावरी नये वरी मान संकल्पावरी नये वरी मानया नावे अद्वैत खरे ब्रह्मज्ञान या नावे अद्वैत खरे ब्रह्मज्ञान. जाकली मूठ. तुम्हाला काय कळलं का. नाही कळलं मग बरं आहे. विठाला विठाला. आता आमच्यात आम्ही समजून घेतो आणि आवर्त घेतो. काय नाही ते सहज झालं नाही का. आणि काय हरकत नाही. आलं माझ्या लक्षात. चाल गोड आहे परंतु चालीचं म्हणणं आलं भावराव आता आवराव. ऐका तुला अजून 3 गोष्टीनुसार वागावं लागेल. इंद्रियांचा जय वासनेचा क्षय संकल्पाही नाही वरी मन. तुला इंद्रियाचा जय करावा लागेल. हे इंद्रिय साधन आहेत. जीवपणा नष्ट करण्याकरिता भगवंताचा हा साधनाचा साठाच आपल्याला आहे. दिली इंद्रिय आणि याचा तुला जय करावा लागेल. याचा नाश करता येत नाही. जय. आज ज्यांचा जन्मदिवस संत जन्म मरणाच्या आतीत असतात पण गजू पत्रिकेवर एक पुढच्या वर्षी उल्लेख करायचा. माघ शुद्ध पंचमी वसंत पंचमी. आज महाराजांचा काय जन्मदिन. आणि दशमीला अनुग्रह दिवस. आज महाराज अवतीर्ण झाले. त्यांनी इंद्रिय जिंकले. भागाभागात गावागावात महाराजांच्या अनुग्रह दिनानिमित्त उत्सव चालू आहेत. का तुकाराम महाराजांनी तुम्हा आम्हाला 10-10 लाख रुपये दिले ते का. माझ्या नावाने सक्ती करा, माझी फोटो बांधा. एवढं भांडाऱ्यावर मंदिर चालू आहे. महाराजांनी सांगलं का बांधा म्हणून. का ही शक्ती महाराज. इंद्रियांचा जे गावातल्या लोकांना बाई पाठवली, तिला माय बहीण मानले, इंद्रिय जिंकले. तोच प्रसंग शिवाजी महाराजावर आला. कल्याणच्या सुभेदारानं जेव्हा ती बाई आणली, तारुण्यात असणारे महाराज पण स्त्री भोगली. तिला माय बहीण मानून साडी चोळी केली आणि वापस लावली. त्याला म्हणायचं इंद्रियांचा जय जय. पण आपल्याला तो जय जमत नाही. आपलं कसं आहे, विषय विषयाचा परिपाडू, गोड परमार्थ लागे कडू, कडू विषय तो गोडू जीवाशी झाला. गोड परमार्थ कसा लागायलाय, कडू कडू. या कडूला गोड परमार्थ कसा लागायला, कडू कडू.
आणि या कडूला कडू संसार कसा लागायला. गोड. पण संताचं तसं नाही. काय म्हणले संताचं कसं आहे. तुका म्हणे कडू वाटतो प्रपंच रोकडे रोमांच कंठ दाते रोकडे रोमांच वाटतो प्रपंच रोकडे रोमांच कंठ दाते रोकडे रोमांच. आपल्याला प्रपंच गोड वाटतो. संत म्हणतात तुका म्हणे कडू वाटतो प्रपंच. मला प्रपंच कडू वाटतो. रोकडे रोमांच कंठदाटी. इंद्रियांचा जय. इंद्रियाला सवय पाहिजे बरं का. आज तुम्ही कीर्तनात बसले इतकं मला समाधान वाटलं. वा. नाही तर हे ऐकण्याच्या नादातली नाही. सवय लावायची. इंद्रियाला काय लावायची सवय. अरे कीर्तन काय अवघड नसते का. जो सोपं असतं. पण आपल्या कानाला आपल्या इंद्रियाला हाताला पायाला सवय लावायची. ऐक कान भरून या ऐकेन तुझी कीर्ती घेई घेई माझे वाचे. गोड नाम. महाराजांनी साधकाच्या भूमिकेतून सवय लावलेली. इंद्रियाला सवय लावायची. कीर्तन कळत नाही. अहो महाराजांना किती अवघड बोलू द्या. आमच्या भागात बाया वेदांत सांगतात. बाया कीर्तन करत नाहीत आपण हम्म. पण वेदांत सांगतात. साध्या सुध्या महाराजाची यायची ताकद नाही. ताकद नाही. कधी कधी आम्ही संस्थान महाराज आत्ता बंद केले. महाराज लोक घाबरलेत म्हणून. नाही तर आम्ही स्वतः अभंग दिले. आणि त्या अभंगावर तुम्ही कीर्तन तर त्याचा आम्हाला काय म्हणतात इंग्रजी भाषेत आउटपुट. काय मला इंग्रजी बोलता येते जरा जरा. नाही का येडा नाही. अंगारांगावर जाऊ नको माया. नाही तर मनशीन बस हे येडपटच दिसायले. काहीतरी आउटपुट निघलं पाहिजे ना. ॲव्हरेज. तर आमच्या लोकांना सवयच लागली होती. कीर्तनकारानं अभंग घेतला की सगळ्यांना फोनमध्ये अभंग काढायचा आणि कोणत्या पदावर कीर्तन चाललं त्याच्यावर बोट ठेवायचं आणि लक्ष देऊन ऐकायचं. आणि कीर्तनकार जरा असं चुकीचं वाटलं की लगेच नंतर महाराजाला नाही पण आमच्यासोबत त्यानं चर्चा करायची. सवय लावली पाहिजे इंद्रियाला. तुम्हाला वारकरी चिंतनाशिवाय मरेपर्यंत समाधान भेटणं शक्यच नाही. मग याची सवय लावा. आणि तुम्हाला का सवय लागली ना की पुन्हा तुम्हाला दुसरं ऐकू पण वाटत नाही. आता नाईलाजानं तुम्हाला कोणाच्या कीर्तनात उभं राहावं वाटत असन किंवा लागत असल पण असं इच्छा असते का. इच्छा नसते. जावं लागतं. आता खरंच तुमची पत्रिका सात्विक आहे. काही काही पत्रिका पाहिल्यान पोरं असं वाटते जाऊ नये. आता माझं वय फिरण्याचंच आहे ना. माझं वय किती आहे. कोण म्हणलं 80. 25 आहे. किती 25. चांगलं फिरण्याचं वय. गाडी आहे. मी दिवसात 3 कीर्तन करतो. करू शकतो. पण तारकी घेताना आधीच विचारतो की कोणाकोणाचे नियम आहेत. लोक मग कधी कधी नाव सांगतात. मी त्या सप्त्याला म्हणतो अर्धनारी नटेश्वर. काय सांगाव महाराज सगळं वाटुळं करून टाकलं. सवय लावा. होय होय वारकरी पाहे पाहे रे पंढरी. अरे संप्रदायकरिता विश्वमाऊली ज्ञानोबरायाचे मायबाप अपराध नसताना मेले. जीव द्यावा लागला. जेव्हा 2 जीव गेले तेव्हा संप्रदाय उभा राहिला. त्याची मजा आपण घेणं योग्य नाही. सवय लावा. इंद्रिय जिंका. काही ऐकू नका. कोणाचं पण ऐकू. इंद्रियांचा जय वासनेचा अक्षय. ही वासना मात्र मारून टाक. हिचा क्षयच कर. वासनेचे मूळ छेदिल्या. हे का मारायची वासना. जनिवनी अवघा देव जनिवनी अवघा देव. वासनेचा पुसावा ठाव वासनेचा पुसावा. मग तो ओळगा वासुदेव ऐसा मनी वसुद्या भावगा.
इंद्रियांचा जय वासनेचा अक्षय संकल्पाही नाही वरी मन मनाचं कार्यचे संकल्प विकल्प करणं म्हणून त्या मनाच्या मागं तू जाऊ नको त्याला संकल्प विकल्प करू देऊ नको मन कोणाच्याही मागं जाव मन या गावचा पाटील आहे मनाजी पाटील देहगावचा विश्वास नका धरू त्याचा घात करील या नेमाचा पाडील फशी मी आलो रायाचा दोषी होरा ऐका दादानो मग पाटलाच्या काही गोष्टी ऐकत जाव काय गोष्टी पाटील जर म्हणले चला तमाशाला तर काय करावं गाडीवर बसाव त्याच्यासोबत जाव नाही पाटील जर म्हणला चला तमाशाला उठावून 1 लाथ घालाव कोणावर पाटलावर कोणत्या गावच्या आणि पाटील जर म्हणला चला कीर्तनाला पुढं बसू पाटलाला म्हणायचं पाटील चला लवकर बसू मनाजी पाटील आणि ह्या पाटलाचं पुन्हा ते पाटील लंगडे पाटील कसं आहे त्याला एकट्याला जाता येत नाही पाटलाला एकट्याला जाता येत नाही त्याला माणसंच पाहिजे सोबत मग हे मन रूपी पाटील इंद्रियाची संगत घेते भलतियास ये दावे सैराट काय काय करीतो या मना परिनायके नारायणा करू नये त्याची करी विवंचना पतना निव आदरिली भलतिया सवे धावे सैराट सैराट म्हणजे आपला आरची परशान आहे मोकाट आणि त्याला संकल्प विकल्पच करू देऊ नको संकल्पाही नाही वरी मन अशा पद्धतीनं जर तू वागला ना आता शेवटच म्हणा अशा पद्धतीनं जर तू वागला तर तू ब्रह्मस्थितीवर येशील आणि ब्रह्मस्थितीवर का तू आला की तुला कुठंतरी मी ब्रह्म आहे असा अहंकार येईल आणि ते इथं जमत नाही जाणीव नेणीव भगवंती नाही त्या बापू गोकुळातल्या ज्या बाया होत्या ना त्या स्त्रिया त्या बाया नव्हत्या त्या जाण वेद गर्भेच्या श्रुते रूपे नवे मत प्राप्ती तै परतल्या म्हणून नेती नेती माझी सुख संगती न पवेची मग त्या गोकुळात का आल्या त्यानं त्याचा जाणतेपणा सोडून दिला जोपर्यंत जाणीव नेणीव निशेष रूपानं जात नाही तोपर्यंत निजात्म सुखाची प्राप्ती होणे शक्यच नाही जाणीव नेणीव गेली निशेष माझे न पवेची निजात्म सुख म्हणून श्रुती हे निष्ठंक त्या देक गोकुळे सुखारता आल्या जाणीव शहाणीव ओझे सांडुनिया दोरी इथं ते जमत म्हणून बाबा तुला जाणतेपणाचा अहंकार येईल तू का म्हणे नाही जाणीवंतरा तुझ्या अंतकरणात मी कोणतरी जाणताय हे हा भाव उत्पन्न होऊच देऊ नको महाराजांनी मागणीच केलेली देवा जाणोनी नेन ते काही कळलं नाही पाहिजे नाही तर लोक म्हणतात मला काय कमी आहे काय कळत नाही किती लोकाला अहंकार आहेच काय तुमच्याजवळ एकच वटा एक शेळीचा खोटा आणि तुमचा दिमाग मोठा ते सगळ्या गावात म्हणतोय मला काय कमी आहे तुला अक्कल कमी आहे काय कमी आहे कशाला अहंकार करतो तू का म्हणे नाही जाणीवांतरा आणि असं जर तू जर वागला तर तुला लांब जाण्याची गरज नाही अंतरिया थारा आनंदाचा जे आनंद आहे अद्वय नित्य निरामय जे सच्चित सुखात्मकम ब्रह्म आहे तो आनंद परमात्मा तूच आहे आणि त्यालाच म्हणायचं या नाव अद्वैत खरे ब्रह्मज्ञान अनुभवा वाचून बडबडते संकल्पित वेळ संपून गेलेली 10 मिनिटं झालेली आणि जरी आमची कमिटी म्हणत असेल कीर्तन लांबवा तर शहाण्या महाराजांना कीर्तन लांबवायचं नाही पण किती म्हणलं कीर्तन लांबवायचं नाही कारण माणसं कंटाळलेली असतात मागून लोक शिव्या देतात त्याच्यापेक्षा शिवा न खाल्लेल्या भाऊराव आता नाही तर मोठं अवघड असते लोक काय म्हणतील बापू सांगता येत नाही आणि आमचे कीर्तनकार असं असतंय राहिलेले 2 चरण पुढच्या वर्षी बघू
तू 10 मिनिटं आता घेईन आताच पाय. काय पण हो की पुढच्या वर्षी नाटकं करू नको. मोठा अवघड असत. आमच्या कीर्तन करायची लय वाईट सवय, बोलायची एका चरणावर. आणि मग 11 वाजले ना, मग त्याला भक्तीचे 10 प्रकार आठवतात. किती वाजता? 11 वाजता. 11 वाजता. तुला 9:30 वाजता ध्यानात येईन गेलं का? पण 9:30 होतात, 10:30 होतात, 11ला 5 मिनिटं कमी. ते म्हणतो नारद भक्ती सूत्रात भक्तीचे 10 प्रकार आहेत. अरे आहेत पण आता काय जाळतो का? लोक मारतो. येऊन बसलेत, बसू दे. जातील उठून तर एकटाच बसशील ना. लोक सोपं नाही. मी एकदा अभंग घेतला, काय सांगू आता संताची उपकार. आणि विचारसागर काय सांगू आता, हे काहून असा शब्द आला म्हणून प्रातिभाषिक सत्ता, परमार्थिक सत्ता, व्यवहारिक सत्ता असं चिंतन करू लागलो. आमच्या भागातच कीर्तन होतं. लोक जरा असे ऐकण्यातले होते. 2.5 तास कीर्तन केलं आणि वाजवायला पखवाजा. आता त्यानं पिला होता चहा. पखवाजानं काय पिला होता? आणि चहाचा परिणाम कशात होतोय? सुधर ना. चहा पिल्यावर काय होतंय? आता मला काय माहिती, याचं काम तुंबलेलं आहे. ते कसं काऊन तोंड करू लागलं, पण मला ते ध्यानातच येईना ना. आपलं त्याच्याकडे लक्षच नाही. बरं आहे ना, आपलं लक्षच नाही त्याच्याकडं. 2.5 तास मी कीर्तन केलं, विषय पूर्ण केला आणि पदावर आलो आणि म्हणलं काय सांगू आता. तो पकवाजा म्हणे महाराज तुमच्या पाया पडतो, काहीच नका सांगू, कीर्तन सोडा. मला उगी तसा अपमान होण्यापेक्षा आपलं काय म्हणतात तुकाराम महाराज शेवटच्या चरणात, काय नाही कीर्तन बंद कर म्हणतात. बदललं ना आता. हो. म्हणून झालेली सेवा भगवान कुलेश्वराच्या चरणी समर्पित आहे. जेवढं काही योग्य आहे ते श्री गुरु नथो महाराज केहाळकर, स्वानंद सुखनिवासी गुरुनाम गुरु सद्गुरु जोग महाराज, वारकरी शिक्षण संस्थेच्या गुरुवर्यांचे. जेवढं चुकलं तो माझा मूर्खपणा आहे. म्हणून झालेली सेवा तुम्हा सर्व सज्जन मायबापाच्या चरणी समर्पित आहे. म्हणजे माऊली खरे माऊली त्या कोणते माऊली आहेत? खरे. खरे. आज उपदेश आहे खऱ्या ब्रह्मज्ञानाचा आणि पखवाजा खरे माऊली, खोटे माऊली नाही. आमचे खरे माऊली वाजवायला आहेत. उत्तरेश्वर महाराज, उद्धव बाबा, गावातलीच का? हो. गावातलीच ही मंडळी, ऐकणारी मंडळी, काही बाहेरगावची आहे. बाहेरगावची मंडळी. आता या भागात मी पहिल्यांदाच आलो. या अगोदर तुम्ही कधी मला बघितलं नाही आणि मी तुम्हाला बघितलं आणि तुम्ही मला बघितलं आणि मी बघण्यासारखा बी नाही. आपली पहिलीच बैठक आहे. म्हणून कोणाचे नाव मला वगैरे काही माहीत नाहीत. बाळासाहेब आले त्याने मला या म्हणले होते, पण आता वयामानानं तेवढं ध्यान आहे राहत. त्याला तुम्हाला म्हणलं होतं एक फोन करा, दुपारी कथा चालू आहे शेनगावला. आणि मग ती कथा संपली की तेवढं काही लक्षात नाही. मी तुम्ही फोन केला तेव्हा झोपलोच होतो गाडीत. यानं उठवलं, म्हणले बाबा गावाला उठा. अतिशय छान नियोजन आहे. फक्त तुमच्या चरणी प्रार्थना आहे पोरो. तुम्ही एकच माहिती देवा दुर्बोध देते म्हणा. आणि ही लिंकन हा सप्त्याची पद्धत कधीच सोडायची, आणि जर सोडली तर तुमचं काय होईल सांगता येत. म्हणून वारकरी बना आणि वारकरी पद्धतीनं नाम सप्ताह करा. उत्तरोत्तर तुमच्या कार्याला माझ्या शुभेच्छा आहेत. आणि या ठिकाणी थांबतो. विठोबा रखुमाई.